सर्वांना आवाज येतोय का माझा? हो सर हो हो सर सर येतोय. येतोय. सर्वांना जर रिप्लाय द्या. आणि स्क्रीन दिसते का सर्वांना? हा दिसते. बरं. सर्वांना दिसते ना? हो सर. ठीक आहे. आवाज व्यवस्थित आहे? सर्वांनी हो सर जर रिप्लाय दिला तर मला समजेल. हो क्लिअर आहे. हो सर. क्लिअर आहे ना? ओके. तर सर्वांना गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. गुड आज आफ्टरनून. आज आपण काही ठराविक गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीला विचारतो आणि नंतर आपण पाठाला सुरुवात करूया. तर मला सुरुवातीला सांगा, तुम्ही तुम्ही कुठे राहता, म्हणजे तुमच्या गावाचं नाव मला सांगा. फलटण. बारामती. बारामती. हा. तुम्ही अजून कोण कोण राहिले बघा. सर्वजण सांगा ना मला. ठीक आहे. तर तुम्ही राहत असलेलं जे ठिकाण, आता तुम्ही आता गावाचं नाव सांगितलं, परंतु तुम्ही अशा कोणत्या तरी ठिकाणाच्या जवळ राहता, त्या ठिकाणाचं नाव सांगता येईल का? तुमच्या घराजवळ असणारं एखादं ठिकाण. सोमेश्वर. शारदानगर. सोमेश्वर जवळ तुम्ही शारदा वराळे. नदी. तुम्ही मॅडम? वडजल. हा. बर, हे तुमच्या ठिकाणांची नावं झाली, बरोबर. एक स्पेसिफिक ठिकाण राहतं आपलं. मग तुम्ही आता ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी कोणकोणते व्यवसाय केले जातात मला सांगा. तुमच्या शेजारी असणारे व्यवसाय सांगा मला. शेती आहे, वाहनांची दुकानं आहेत. बरोबर. किराणा मालाची दुकानं आहेत किंवा फर्निचरची दुकानं आहेत, शेती आहे, अजून डेअरी आहे. शेती, डेअरी कारखानदार आहे, साखर कारखाना. कारखानदारी आहे, साखर कारखाना आहे, डेअरी आहे, दुधाची बरोबर. डेअरी अजून आहे. अजून दुधाची डेअरी. हा, अजून म्हणजे असे वेगवेगळे व्यवसाय आपल्या शेजारी केले जातात, बरोबर आहे ना? तर तुम्हाला आवडणारा व्यवसाय कोणता? सांगता येईल का? तुम्हाला आवडीचा व्यवसाय असेल ना कोणता तरी? दूध व्यवसाय. दुग्ध व्यवसाय. तुमचा सांगा, पटपट सांगा, जरा वेळ कमी आहे आपल्याकडे. मला तर सर शेती पूजा हा मॅडम, व्यवसाय आवडतो. शेती व्यवसाय आवडतो. ठीक आहे. निंबाळकर मॅडम, तुम्हाला कोणता व्यवसाय आवडतो? शेतीच घ्या. शेती. ठीक आहे. आणि ना करचे मॅडमना कोणता व्यवसाय आवडतोय? शेतीच. शेती. सगळे शेतकरी पुत्र असल्यामुळं किंवा शेतकरी कन्या असल्यामुळं सर्वांना शेती हा व्यवसाय आवडतो, बरोबर आहे. मग आता आज आपण काय करणार आहे माहितीये का? तर उद्योग या घटकाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे आपल्या इयत्ता 8वी मध्ये बघा पाठ आहे उद्योग नावाचा. 8वा पाठ आहे, तो पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. आता मला स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसतंय सांगा. स्क्रीनवरती काय दिसतंय सांगता येईल का मला? स्टॉप Screen झाली दिसते दिसतंय का screen. तुम्हाला? नाही. स्टॉप झाली सर. स्क्रीन स्टॉप झाली का? ठीक आहे, ठीक आहे. एकच मिनिट हा. हा दिसायला लागली. एकच मिनिट. एकच. दिसतंय सर आता. आता काय दिसतोय तो मला Screen- स्क्रीनवरती मला सांगा. उद्योग दिसतोय? हो सर. हो, व्याख्या. आणि एक लक्षात घेऊ, उद्योग या ते काय आवाज येत मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी. आवाज तुटतोय सर. हॅलो, आवाज तुटतोय सर. येतोय का आवाज? आता येतोय? आवाज येतोय. प्रेझेंटेशन गायब झालं. हा आला आला. येतोय का आवाज सर? हो येतोय येतोय आता. आवाज क्लिअर आहे? आवाज क्लिअर आहे का तुम्हाला? आता आता आहे येतोय क्लिअर. ठीक आहे. तर उद्योग या शब्दाची आपण व्याख्या सुरुवातीला बघूया. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी कच्च्या मालावर प्रक्रिया करून तयार माल निर्मिती करणारी प्रक्रिया म्हणजे उद्योग. म्हणजे उद्योग म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की एखादा कच्चा माल तो एखाद्या ठिकाणी जातो आणि तो पक्काच माल तयार होतो, त्यावेळी जी प्रक्रिया होते त्याला उद्योग असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर आपण सर्वजण शेती करणारे आहोत. तर शेतीमध्ये जो आपला ऊस तयार होतो, तो ऊस ज्यावेळी कारखान्यात जातो आणि त्या ऊसापासून काय तयार होते मला सांगा. साखर.
साखर तयार होते. आता तो साखर जी तयार होणार आहे, जी साखर आहे, तो झाला पक्का माल. बरोबर आहे. तो पक्का माल तयार करणारी यंत्रणा म्हणजे कारखाना जो आहे, तो कारखाना काय आहे? हा उद्योग आहे. जो साखर तयार करणारा जो कारखाना आहे, तो कारखानदारी हा काय आहे? उद्योग आहे. लक्षात आले का तुम्हाला उद्योगाची संकल्पना? हो सर. हो सर. अशाच प्रकारे आपल्या रानामध्ये आपण कापूस पिकवतो. बरोबर आहे. तो कापूस ज्यावेळी आपण बाजारपेठेमध्ये नेतो, तो कापूस विक्री केला जातो आणि तो कापूस ज्यावेळी एखाद्या सूतगिरणीमध्ये जातो आणि तिथं त्या कापसापासून कापड तयार केलं जातं, त्यावेळी तो जे कापड आपण परिधान करतो, तो ज्यावेळी कापड तयार होतो, त्यावेळी तो कापड म्हणजे तो तयार झालेला कापड म्हणजे तो झाला कापड व्यवसाय. लक्षात घ्या. म्हणजे उद्योग ही संकल्पना तुमच्या लक्षात आली का? हो हो सर. सर. उद्योग म्हणजे काय हे लक्षात आलं का तुमच्या? हो सर. हा. जर जसं साखर उद्योग आहे, एक लक्षात घ्या, जसे साखर उद्योग आहे त्याच प्रकारे जशी साखर तयार होते, तसंच ज्यावेळी जाम ही संकल्पना, तुम्हाला बिस्किट माहित आहे का? हा. हॅलो, हो सर. आवाज येतोय? हो येतोय सर. जाम माहित तयार करणे, बिस्किट तयार करणे माहित आहे का? बिस्किट माहित आहे का तुम्हाला? हो सर. हो जेली चॉकलेट माहित आहे का? माहिती आहे. हो सर. हा. या ज्या सर्व संकल्पना आहेत, एक लक्षात घ्या, हा जो साखर जी आहे हा पक्का माल झाला. बरोबर. परंतु ज्यावेळी जाम असेल, जेली असेल, बिस्किट असेल, याच्यासाठी तयार करण्यासाठी ज्यावेळी त्या साखरेचा वापर केला जातो, त्यावेळी साखर ही कच्चा माल होते आणि तो माल पक्का माल म्हणून परत बिस्किटाच्या रूपाने गोड पदार्थ त्याच्यात साखर मिसळली जाते आणि तो बिस्किट असेल, जाम असेल, जेली असेल, हा पक्का माल तयार होतो. म्हणजे हे एकावर एक आधारित असे उद्योग आपल्याला दिसून येतात. आता उद्योगांचे प्रकार कोणकोणते ते आपण पाहूया. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय का? हो सर. हो सर. हॅलो, स्क्रीनवरती दिसतंय का तुम्हाला? हो दिसतंय सर. तर पहिला उद्योग जो आहे तो लघु उद्योग. उद्योगाचा प्रकार पहिला आहे लघु उद्योग, दुसरा प्रकार आहे तो मध्यम उद्योग आणि तिसरा प्रकार आहे तो मोठे उद्योग आणि चौथा प्रकार आहे तो गृह उद्योग. आता लघु उद्योगामध्ये कोणते कोणते उद्योग येतात सांगता येतील का तुम्हाला? मिशन वगैरे चालवतात ते वगैरे. कापड घरगुती. गिरणीचा उद्योग. हा. घरगुती. कोणता? मी सुरुवातीला तुम्हाला दोन उद्योग, लघु उद्योगाचे दोन प्रकार सांगतो. एक लक्षात घ्या, जी मातीची भांडी तयार करतात का नाही, लघु उद्योग ही संकल्पना सुरुवातीला लक्षात घ्या. लघु उद्योग म्हणजे काय? तर कमीत कमी भांडवलात केला जाणारा उद्योग म्हणजे लघु उद्योग. म्हणजे कमीत कमी भांडवल म्हणजे कसे? 1 ते 2 लाखापर्यंत जे भांडवल आहे ती गुंतवणूक करून केला जाणारा उद्योग म्हणजे लघु उद्योग. मग याच्यामध्ये काय येतं? तर मातीची भांडी तयार करणे, बेकरीचे प्रोडक्ट म्हणजे ते नानकिट वगैरे, बिस्किट माहित आहेत ना तुम्हाला, केक तयार करणे, बिस्किट तयार करणे, याच्यासारखे व्यवसाय आहेत. परत पत्रावळी तयार करणे, वाती तयार करणे. आता तुम्ही मला सांगा अजून कोणकोणते लघु उद्योग तुम्हाला माहित आहेत? शिलाई मशीनचा उद्योग सांगता असेल. येतील? शिलाई मशीनचा उद्योग असेल. बरोबर आहे. हा. अजून लहान दूध डेअरी किंवा म्हणजे दूध गोळा करतात जिथे. हा, दूध गोळा करणे म्हणजे दूध प्रोडक्ट तयार करणे, छोटे छोटे मशीनवर आपले घरगुती दूध पॅकिंग करून विकणे. अजून अगरबत्ती तयार करण्याचा व्यवसाय माहिती आहे तुम्हाला? हो. हो सर. हो. तो देखील व्यवसाय आपल्याला लघु उद्योगामध्ये येतो. त्याच्यानंतर जो आपण पाहतोय तो मध्यम उद्योग. दुसरा प्रकार कोणता आहे? मध्यम उद्योग. त्याच्यामध्ये काय काय येतंय? तर फळ प्रक्रिया उद्योग आणि दुसरं गुराळ. प्रक्रिया म्हणजे काय लक्षात आहे का तुम्हाला? माहिती आहे का फळ प्रक्रिया म्हणजे काय? द्राक्ष ते हे बेदाणे वगैरे तयार करणे का? फळांपासून जाम बनवणे द्राक्षापासून असेल किंवा बेदाणे तयार करणे. अच्छा. काही फळांचं जाम बनवणे असेल, लोणचं बनवणे असेल, फळांपासून जे जे काही पदार्थ बनवता येतात ते असतील. बरोबर आहे. ते आले मध्यम उद्योग. बरोबर ना? यामध्ये येते ते. आणि दुसरा तो आहे त्याचा प्रकार म्हणजे गुराळ. गुराळामध्ये आपण काय काय तयार करतो सांगा?
ऊसाचा गूळ रस, तयार करून. गुळ. गुळ तयार करतो. काकवी माहिती आहे ना तुम्हाला प्रकार? हा. हो. हो हो माहिती. ती गुळामध्येच ती तयार केली जाते. गुळ असेल, काकवी असेल, म्हणजे अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत. आता याच्यामध्ये अजून अजून कोणते व्यवसाय असतील मध्यम उद्योगामध्ये सांगा मला, सांगता येतील का? फळांचा म्हणजे ज्यूस जे असू व्यवसाय, शकतो. ज्यूस तयार करणे, बरोबर आहे. म्हणजे 10 लाखापर्यंत उत्पादन गुंतवून केल्या जाणाऱ्या व्यवसायाला, भांडवल गुंतवून 10 लाखापर्यंत केल्या जाणाऱ्या व्यवसायाला मध्यम उद्योग असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगता येतील का कोणकोणते व्यवसाय 10 लाखापर्यंत भांडवल गुंतवून केले जातात? तर अशा प्रकारचे व्यवसाय तुमच्या लक्षात राहू द्या. त्याच्यानंतरचा तिसरा जो व्यवसाय आहे, म्हणजे व्यवसाय उद्योगाचा प्रकार आहे, तो आहे मोठे उद्योग. आता मोठे उद्योग म्हणजे त्याचे उदाहरण तुम्हाला जर सांगितलं तर सिमेंट तयार करण्याचा जो कारखाना असतो तो मोठ्या उद्योगामध्ये येतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगता येतील का अजून, आता मी एक तुम्हाला सांगितलं उदाहरण, तुम्हाला सांगता येतील का अजून मोठ्या उद्योगाचे? पोलाद पोलाद तयार करणे. लोह पोलाद, अरे वा वा, छान. लोह पोलाद, हा, अजून? साखर वाहने उद्योग पण तयार आहे ना. करणे, सायकली असतील, हा, सायकली तयार करणे. ओके, हा. सिमेंटचा कारखाना, पीव्हीसी पाईपचा साखर कारखाना. कारखाना असेल, लोह पोलाद, हा, पीव्हीसी पाईपचा कारखाना असेल, म्हणजे यासारखे जे व्यवसाय आहेत ते मोठे उद्योगामध्ये येतात. म्हणजे याच्यामध्ये साधारण भाग भांडवल कोट्यावधी रुपयाच्या घरात असते, लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारचे 3 प्रकार तुमच्या लक्षात आले का? हो सर. हो सर. 3 प्रकार लक्षात आले तुमच्या. लघु उद्योग लक्षात आला, हो सर. मध्यम उद्योग लक्षात आला, हो सर. हो सर. मोठे उद्योग लक्षात आले. हो हो. हो सर. आता मला चौथा जो प्रकार आहे तो गृह उद्योग. गृह उद्योगामध्ये आपली चर्चा झालेली आहे. मला एक 3-4 उद्योग सांगा, गृह उद्योग. दुग्ध व्यवसाय येणार ना सर? हा, अजून? केक वगैरे पेस्ट्रीज बनवणे असू शकतो, शिलाई काम असू शकतं, पापड उद्योग असू शकतो. लोणचे बनवणे असू शकतं, मसाले, आहे अजून? ओके, अगदी ओके, डबे ओके. पोचवण्याचा पण उद्योग असू शकतो. हो, एकदम छान. चारही प्रकार तुमच्या अतिशय जवळचे असल्यामुळे गृह उद्योग हे आपण आता समोर रोज बघत असतो. चालू आहे. आता हे झाले उद्योगाचे प्रकार. परंतु हा उद्योग नुसता उद्योग असून चालेल का? तर त्याच्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणकोणते आहेत? म्हणजे एखादा उद्योग चालू करण्यासाठी आवश्यक असणारा असेल, कोणताही उद्योग चालू करू शकत नाही. मग त्याच्यामध्ये काय असेल, जर तुम्हाला कारखाना चालू करायचा आहे तर त्या ठिकाणी जर ऊसच नसेल, आवाज तुटतोय सर जरा. हो, देतोय. हा येतोय आता. हो, कारखाना जर चालू करायचा असेल तर त्या ठिकाणी जर ऊस नसेल सर आवाज आवाज येत तुटतोय नाहीये सर. तुमचा, लांब लांब जातोय आवाज. लय छोटा येतोय आवाज सर. हॅलो, हा येतोय आता सर. क्लिअर येतो का? क्लिअर? हा आता हो. यायला लागला क्लिअर. हा, मग जर मला सांगा कारखाना आपल्याला नसेल तर आपण एखादा व्यवसाय चालू करू शकत नाही. म्हणजे जर कारखाना आपल्याला आपल्याजवळ कारखाना आहे परंतु जर साखर तयार करायचं असेल तर ऊस नसेल, त्या कारखान्याचा उपयोग आहे का? नाही सर, तर आवाज का बारीक येतोय खूप. सर रेंज मध्ये या, रेंज मध्ये सर. हा रेंज मध्ये या जरा. आवाज येतो की नाही अजून? हा येतोय आता आवाज, पण रेंज मध्ये थोडं सर, म्हणजे रेंज प्रॉब्लेम असेल. आवाज? हा येतोय. नाही सर तसं सेम प्रॉब्लेम येतोय. आता येतोय? येतोय पण सेम प्रॉब्लेम, तो तुटतोय आवाज. आवाज तुटतोय का?
आता येतोय बघा सर, आता येतोय सर, आता सर आवाज येतोय. एकदम clear आवाज. सर तुम्ही रेंज मध्ये मोबाईल ठेवा, येतोय मध्ये मध्ये आवाज. लेसन कंटिन्यू करा. 15.5 मिनिटं झालेत. उद्योगासाठी आवश्यक असणारे घटक जे आहेत ते लक्षात घ्या. पहिल्यांदा त्याच्यामध्ये कच्चा माल असेल, त्याच्यानंतर दुसरा म्हणजे ऊर्जा स्त्रोत. जर या ठिकाणी जर लाईटचीच व्यवस्था नसेल तर एखादा व्यवसाय चालू शकत नाही. त्याच्यानंतर तो व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ, म्हणजे त्या कारखान्यामध्ये काम करणारे जर कामगार नसतील तर तो कारखाना चालू शकत नाही. त्याच्यानंतर त्या कारखान्यासाठी आवश्यक असणारे रस्ते, म्हणजे चौथा घटक आहे तो वाहतूक. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ना? पीपीटी सर ओपन पीपीटी करा. नाही सर. दिसत नाहीये का? बाहेर आला सर, तुम्ही बाहेर आला. एकच मिनिट सर, एकच मिनिट. हा ओके, दिसतंय. दिसते का पीपीटी? दिसते. दिसते. हो सर, हो सर, दिसतंय. आता ह्या उद्योगाचे घटक लक्षात घ्या. पहिला आहे तो कच्चा माल, म्हणजे एखादा कारखाना चालू करण्यासाठी जर त्या ठिकाणी ऊस नसेल तर तो कारखाना चालू शकत नाही. दुसरा घटक आहे तो ऊर्जा स्त्रोत. त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नसेल तर कोणताही व्यवसाय चालू शकत नाही. तिसरा व्यवसाय आहे तो मनुष्यबळ, म्हणजे त्या ठिकाणी जर मनुष्यबळ नसेल तर तो व्यवसाय चालू शकत नाही. चौथा आहे तो वाहतूक. त्या ठिकाणी येणारा जो कच्चा माल आहे त्या ठिकाणी असणारे जे रस्ते जर चांगले नसतील तर ती वाहतूक व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा घटक आहे तो भांडवल. जर उद्योगासाठी भांडवल पुरेसं नसेल तर तो उद्योग चालू शकत नाही. अशा प्रकारचे उद्योगाचे 5 ते 6 घटक आपल्याला लक्षात घ्यावे लागतील, ज्याच्यावरती उद्योग अवलंबून असतो. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की भारतामध्ये कोणकोणते प्रमुख उद्योग केले जातात. त्याच्यामध्ये पहिला उद्योग आहे तो कापड उद्योग, दुसरा उद्योग आहे तो पोलाद उद्योग, तिसरा उद्योग आहे तो रासायनिक उद्योग, चौथा उद्योग आहे तो वाहन उद्योग आणि पाचवा आहे तो माहिती तंत्रज्ञान उद्योग. हे स्क्रीनवरती दिसतंय का तुम्हाला सर्वांना? हो सर. हो सर. हा. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलो तर उद्योगाचं जर महत्व पाहिलं तर या उद्योगामुळे काय काय घडू शकतं, तर सुरुवातीला पहिलं म्हणजे रोजगार निर्मिती मिळते. त्याच्यानंतर दुसरा घटक म्हणजे उत्पादनामध्ये वाढ होते. दुसरा जर महत्व बघायचं म्हटलं तर याच्यामुळे, या उद्योगामुळे देशाची आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. आणि चौथा म्हणजे निर्यात वाढते. आता या चारही घटकांचं जर आपण महत्व बघितलं, रोजगार निर्मिती, जर उद्योगामध्ये एखादा उद्योग जर समजा आता आपल्या जवळ एखादा साखर कारखाना आहे तर त्या ठिकाणी लागणारे जे कामगार आहेत तर आपल्या आसपासच्या लोकांना त्या ठिकाणी काम मिळू शकतं. दुसरं आहे म्हणजे ते म्हणजे उत्पादनात वाढ. जर आपण एखाद्या ठिकाणी शेतीमध्ये जर आपल्या जवळ कारखाना असेल तर आपण ऊस करू शकतो, किंवा शेती जवळ जर एखादी सूतगिरणी असेल तर आपण कापसाचं उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे आपल्या उत्पादनात देखील त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर देशाची आर्थिक प्रगती, म्हणजे एवढं सगळं जर होत असेल तर 100% यातून आपल्याला देशाची प्रगती झालेली दिसून येईल. त्याच्यानंतर चौथा जो घटक आहे तो निर्यात वाढ. जर एखाद्या ठिकाणी जर कच्च्या मालाचा पुरवठा जास्त झाला तर त्या ठिकाणी जे मिळणारं जे उत्पादन आहे ते जास्त प्रमाणात होणार आहे, त्याच्यामुळे ती आपल्याला निर्यात करावी लागणार आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी उद्योगाचे स्थान ठरवणारे घटक आहेत. स्लाइड दिसते का तुम्हाला सर्वांना? हो सर. दिसते ना? हा. तर त्या ठिकाणी जे उद्योगाचे स्थान ठरवणारे घटक आहेत त्याच्यामध्ये पहिला घटक म्हणजे पाण्याची उपलब्धता. जर एखादा, आता समजा आपण कारखानदारीच व्यवसाय घेतला तर त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नसेल तर तो व्यवसाय चालू शकत नाही. कारण की जर डिस्लरी हा विभाग जर आपण पाहिला तर तो पूर्णतः पाण्याचं त्या ठिकाणी गरज असलेली आपल्याला दिसून येते. दुसरा घटक आहे तो ऊर्जा, तो आपण आताच चर्चा केली की त्या ठिकाणी लाईटची आवश्यकता असते. तिसरा घटक आहे भांडवल, सर्वात महत्वाचा घटक आहे. जर कारखानदारी करायची असेल तर सगळ्यात मोठं गरज असते ती भांडवलाची असते. जर पैसा जर नसेल तर एखादा व्यवसाय व्यवस्थितपणे चालू शकत नाही. त्याच्यानंतर महत्वाचा सगळ्यात घटक म्हणजे बाजारपेठ. तुम्ही एखादा माल तयार करू शकता परंतु त्याची विक्री करण्यासाठी तुम्हाला बाजारपेठेची आवश्यकता असते. आणि ती बाजारपेठ जर तुम्हाला तिथं उपलब्ध नाही झाली तर त्या मालाचा उठाव होत नाही आणि त्याच्यामुळं तो माल पडून राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचा घटक आहे ते बाजारपेठ तुम्हाला जवळ असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर हवामान, कोणत्या घटकासाठी कोणत्या हवामानाने कोणता व्यवसाय केला जावा हाही एक भाग आहे. म्हणजे जर आपण उन्हाळ्यामध्ये जर स्वेटर विकायला लागलो तर चालेल का? चालेल का सांगा मला? नाही. नाही चालत. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? स्वेटर कधी विकावं लागेल सांगा मला? थंडीच्या दिवसात. थंडीमध्ये. थंडीच्या दिवसात.
आणि छत्री कधी विकावी लागेल? पावसाळ्यात. पाऊस. म्हणजे हे सिजनेबल व्यवसाय झाले, म्हणजे हवामानावर आधारित देखील आपल्याला व्यवसाय पाहायला मिळतात की जेणेकरून ज्या त्या हवामानानुसार तो व्यवसाय करावा लागतो. आता बर्फ, या गारठ्यामध्ये बर्फ विकून चालणार आहे का आपल्याला? नाही. नाही. म्हणजे बर्फाची विक्री ही शक्यतो उन्हाळ्यामध्येच आपल्याला करावी लागेल. तर अशा प्रकारे आज आपण उद्योग या घटकाविषयी आज आपण माहिती पाहिलेली आहे. आता मला थोडक्यात सांगा, मला लघु उद्योगाची 2 उदाहरणे द्या. मातीची भांडी बनवणे असू शकते. हा, अजून? फळांचा रस. फळांचा रस, ठीक आहे. अजून? बर, ठीक आहे, चला. आणि आता मोठ्या उद्योगामध्ये कोणकोणते व्यवसाय येतात मला सांगा. मोठे उद्योग. सिमेंटचा कारखाना. कारखाना, कारखानदारी. खंदारी. हा, अजून? पीव्हीसी पाईपचा कारखाना, पोलाद कारखाना. लोह पोलाद कारखाना. ओके. म्हणजे एकंदरीत तुम्हाला उद्योग हा घटक समजलाय असं मी समजू शकतो, बरोबर ना? हो सर. हो सर. पण उद्योग या घटकाची माहिती पाहिलेली आहे. आता तुम्ही उद्या येताना तुमच्या जवळ जो उद्योग कोणता असेल त्याची सविस्तर माहिती लिहून आणा. ओके. हो सर. हो सर. हो सर. कोणाला समजलंय? ठीक आहे, पाठ थांबूया आपण आता. हो हो सर. हो सर. ओके, थँक्यू.